3 वर्षापूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर अजिबात विश्वास नसणारे हत्ती कर्नाटकातून महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग येथे दाखल झाले आणि महाराष्ट्राच्या नकाशावर एका नव्या प्राण्याची नोंद झाली। हा प्राणी रानटी स्वरूपात जिल्ह्यातील कधीच कोणी पाहिलेला नाही। दोडामार्ग येथे त्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला। त्या काळामध्ये एलिफंट गो बॅक टू होम ही मोहीम मोठा गाजावाजा करून राबवली गेली। वनमंत्री, लोकप्रतिनिधी, वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांनी हत्तींना माघारी पाठवण्याचा अथक प्रयत्न केला, पण त्याला पूर्णतः यश लाभले नाही। कारण गेलेले हत्ती पुन्हा परत महाराष्ट्रात आले आणि आता ते दोडामार्ग तालुक्यातून प्रथम सावंतवाडी, मग वेंगुर्ला, त्यानंतर कुडाळ आणि आता पूर्ण भरलेली भंगसाळ नदी ओलांडून मालवण तालुक्यात दाखल झालेले आहेत। ही सगळी दाट लोकवस्तीची क्षेत्रे आहेत आणि येथे रानटी हत्ती येणे म्हणजे मानवी जीवनाची कोणतीच शाश्वती नसणे। अरे हलवू नका। हा तो घबरवतो काय ते करू नका। मोठा नाही काय घेता होय थांबा। अरे हेमतो दिले पण त्या प्लाटांना ह्या प्लाटांना नाइट शिफ्ट है एक पंढरी बाहेर पडा सांगा। एक पंढरी बाहेर पडा सांगा। ए पंढरी आम्ही छाप अंगार होते उचे ढासच मारून धावले अडकून आलो होते आम्ही। इथला तू काय ना ते तुझ्या छाप पडले सोडच घालते हत्ती। आता तुम्ही कुठे होता आणि काय झालं नेमकं? हत्ती डोंगरात होते, पळवायला गेलो तितक्या हत्ती मागून धावले आणि ते पकडणार नसते मला आणि पडलो मी सोबत। पहिल्यांदा हत्ती जेव्हा दोडामार्ग येथे आले तेव्हा ते अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते, पण ते पुन्हा गेले आणि येताना जवळजवळ त्यांची संख्या 17 एवढी होती आणि आता हळूहळू ही संख्या वाढतच चालली आहे। हत्ती हा मुळात हुशार प्राणी। आपण डिस्कव्हरीवर बघतोच, पाहतोच। तो वेगवेगळे संदेश देऊन आपल्या कळपाला बोलवतो। त्याचप्रमाणे 17, त्याच्यानंतर आणखीन अशी ह्यांची संख्या वाढतच चाललेली आहे। या हत्तींनी प्रचंड प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान केलंय। शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की आता पुढे जाऊन काय? हे हत्ती असंच नुकसान करत राहिले तर आपल्या रोजीरोटीचं काय? संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्य त्यांचं त्या शेतीवर चाललेलं असतं आणि हे हत्ती एका रात्रीत येऊन त्याचं सर्व नायनाट करतात। उभेच्या उभे माड ते नाहीसे करतात, केळी तोडून टाकतात आणि हे नुकसान भरून कोण देणार हा प्रश्न या माणसांना इथल्या पडलाय। नारळीची बाग गेली 10 वर्ष इथे मेहनत केली आणि मेहनत करून ही झाडं आता पुढच्या वर्षी फळ देणारी झाली होती। एका रात्रीत हत्तीने 45 झाडांची नुकसान केली। 45 झाडं कायमचे खलास करून टाकलेत। काय करायचं, कुणाला सांगायचं? खाली पडते ना खाली खाली जाशील तुम्ही तिकडे पुढे हाय तो बघा बॅटरी काढून हाय दूर गेला। काय झालं? काय केलं?
काय केलं ना तुम्ही बघा. नाही सांगा काय काय आम्ही फटक चढे होतो, फटक बघा धावा निलो आणि आमच्या अंगार आम्ही मागरात चोरासारखी झाडाला लावलो भिसून पळा दोन्ही माणसा. केव्हा सोयलो आता तुमका साथ घातलो तुमका उलो घातल्यानंतर तो तुम्ही थोय होत्यात आणि म्हणता म्हणता असताना लगेच तो इलो आणि आम्ही होई इलो दोन्ही माणसा. तो आमच्या अंगात धावा निलो. तिसरी बघा